अमरावतीमध्ये रस्त्यावर चायनीजच्या गाड्या लावणारे आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या किंवा तत्सम गाड्या लावणारे जे हॉकर्स आहेत, या काही हॉकर्सनी स्वतः मुस्लिम असताना हिंदू नाव धारण करायचं आणि ज्या मुली समस्याग्रस्त आहेत, आर्थिकरित्या कमकुवत आहेत आणि कुठल्या तरी अडचणीत सापडलेल्या आहेत, अशा मुलींना प्रथम आधार देण्याचे नाटक करायचे, नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि नंतर त्यांना त्यांचे फोटो काढून आणि त्यांची माहिती स्वतःजवळ ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचं लैंगिक शोषण करायचं, असा एक खळबळजनक प्रकार अमरावतीमध्ये पुन्हा उघडकीस आलेला आहे. पंचवटी चौकामध्ये शिवाजी BPLचं जे ग्राउंड आहे त्या कोपऱ्यावर, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या त्या कोपऱ्यावर तिथे एक चायनीजची गाडी उभी असते. त्या चायनीजच्या गाडीच्या हॉकर्सचं मालकाचं नाव आहे रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण. हा महापौर बंगल्याच्या बाजूला जे काहीतरी वली चमन शाह गल्ली आहे त्या गल्लीमध्ये तिथे कुठेतरी राहतो. हा 45 वर्षाचा माणूस आहे आणि हा असा दावा करतो की याला जादूटोणा येतो आणि हा समस्यांमधून मुलींना बाहेर काढू शकतो. हा पहिले राजू म्हणून स्वतःचं नाव सांगतो, हिंदू म्हणून स्वतःची ओळख दाखवतो आणि नंतर त्या समस्याग्रस्त मुलीला ताब्यात आल्यानंतर मग जादूटोण्याच्या नावाखाली, तुझी समस्या दूर करण्याच्या नावाखाली तिला अज्ञातस्थळी नेतो आणि मग हळूहळू ती जादू करण्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करून अमुक ढमुक करून त्यांना अशा अवस्थेत आणतो की त्यांना उद्या शारीरिक संबंध करणं भाग पडतं. या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि त्यानंतर मग त्यांचे फोटो काढून ठेवायचे, व्हिडिओ काढून ठेवायचे आणि नंतर सातत्याने ब्लॅकमेल करायचं, असं रियाजुद्दीनचं प्रकरण राजू नावाने उघडकीस आलेलं आहे. नांदगाव पेठ पोलिसांमध्ये एका युवतीने आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केलेली आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी ताबडतोब 2 आरोपींना अटक पण केलेली आहे. माझी पोलिसांना ही विनंती आहे की हे प्रकरण एवढ्यापुरतं सीमित नाही आहे की फक्त एक बलात्कार झालेला आहे. पीडितेने जी माहिती दिलेली आहे, पीडितेच्या माहितीनुसार हे एक मोठं रॅकेट आहे. हे स्वतःचं नाव हिंदू असल्याचं सांगतात, हॉकर्सच्या गाड्यांवर उभे राहतात, समस्याग्रस्त मुलींशी हळू संवाद उभा करतात, येणाऱ्या अनेक मुलींशी हे एकट्यामध्ये संबंध प्रस्थापित करतात आणि मग त्यांचं लैंगिक शोषण करतात, असं हे प्रकरण आहे. त्याच्यामुळे माझी तमाम अमरावतीतल्या सगळ्या युवतींना विनंती आहे की बेछूट मोकाट कुठल्याही गाडीवर जाणं, बिनधास्त राहणं आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाशीही गप्पा मारणे प्रकरण बंद करा. उद्या तुमची फसवणूक होऊ शकते. खात्री करून घ्या कोणते हॉकर्स आहेत, काय आहेत, चांगले आहेत, नाही आहेत, त्यांचं रेप्युटेशन काय आहे, ते काय खाऊ घालतात, काय विकतात, या सगळ्या प्रकरणाचा शहानिशा झाल्याशिवाय असं या प्रकारचं कुठल्याही गाडीवर जाऊ पण नका आणि सावध व्हा. आता हे नवीन लव जिहादचं षडयंत्र हे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्वरूपाने समोर आलं आहे, हे या प्रकरणावरून दिसत आहे. अमरावती पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, हे रॅकेट शोधलं पाहिजे, हे जादू मंत्र तंत्र, अत्तर लावणं प्रायव्हेट पार्ट्सला, हड्ड्या दाखवणं वेगवेगळ्या आणि समस्याग्रस्त मुलींना फासण्याचे प्रकार आहेत. याच्यात किती मुली फासल्या गेल्या आहेत याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे. त्या रियाजुद्दीन फयाजुद्दीन आणि त्याचा दुसरा हिंदू नाव धारण करणारा जो आरोपी अटकेत आहेत यांची पूर्ण सर्व प्रकारची CDR सहित सगळी चौकशी करून या प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला पाहिजे आणि हे उघडकीस आणलं पाहिजे, अशी माझी अमरावती पोलिसांना विनंती आहे.